तपासून दाखल करणार. ह्याचं एक आम्हाला 2 ओळीचं द्या. आम्ही 5 दिवसात प्रकाशन तुमच्या हस्ते झाले म्हणून आहे. काय अनलिगली तिने उद्घाटन केलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील लक्षतीर्थ वसाहत या ठिकाणी 3 बेकायदेशीर म्हणजे मशिदी आहेत. त्या साधारणतः गेले 8 महिने त्याची या महानगरपालिकेकडे वेळोवेळी आम्ही तक्रार अर्ज केलेले आहेत. ते बेकायदेशीर आहे, पण महानगरपालिकेकडे त्याचा आजपर्यंत त्यांनी डोळेझाक केली. परवाच गेल्या 11 तारखेला की त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही पोलिसांच्याकडे बंदोबस्त मागितला आहे, पण अजून आम्हाला बंदोबस्त मिळालेला नाही. पण त्यानंतर आम्ही माननीय SP साहेबांना भेटलो आणि त्यांनी आज यांना बंदोबस्त द्यायचं मान्य केलं. आणि महानगरपालिकेनं सुद्धा त्यांना अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे की मी आज त्या ठिकाणी हे बेकायदेशीर बांधकाम पाडत आहोत आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्हाला मोठा फौजफाटा त्या ठिकाणी द्यावा. त्याप्रमाणे माननीय SP साहेबांनी आज जवळपास 150 पोलिसांचा त्या ठिकाणी बंदोबस्त दिला. पण महानगरपालिकेच्या या कारभारानं, या कारभारी जे आहेत, ज्या कारभाऱ्यांच्या दबावामुळं महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी आतला त्याचा तपास केला, म्हणजे त्या ठिकाणी पंचनामा केला, आतलं साहित्य हलवलं, कुलूपसुद्धा त्यांनी त्यांचं घातलेलं आहे आणि त्या कुलूपाला ही सील लावून आली. म्हणजे कारवाई कोणत्याही प्रकारची केलेली नाही आहे. जर महानगरपालिका याच पद्धतीनं कारभार करणार असेल तर भविष्यामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना, सकल हिंदू समाज हातात कायदा घेऊन ते तिथलं पूर्ण मोकळं केल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील धर्मवीर संभाजी स्मारक हे गेल्या जवळपास 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री, कोल्हापूरचे आमदार, कोल्हापूर महानगरपालिकेच्या जवळपास 15 ते 17 माजी नगरसेवक महानगरपालिकेनं हे लोकार्पण केलेलं नसताना सुद्धा त्याचं बेकायदेशीरित्या उद्घाटन केलेलं आहे. मग आम्ही त्यांच्याकडे मागणी अशा पद्धतीची केलेली आहे, ज्या पद्धतीनं परळीचा फुलाचं उद्घाटन आदित्य ठाकरेंनी केलं आणि मुंबई महानगरपालिकेनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, त्याच पद्धतीनं आजच्या आज यांनी गुन्हा दाखल करावा यासाठी आता आम्ही महानगरपालिकेत ठाम बनवणार आहे.